यानंतरची बातमी सोलापूरमधून। सोलापूरमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। सोलापुरातील तिर्रे गावातील बँकाही पाण्याखाली गेलेल्या आहेत। सोलापूरमध्ये शहरी भागाला देखील मोठा फटका बसलेला आहे, ग्रामीण भागातही फटका बसतो आहे। तिर्रे गावातील बँका देखील पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतं आहे। मोठ्या प्रमाणात गावात पाणी आत शिरलेलं आहे, याचा फटका घरांसह बँकांनाही बसतोय। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, काय स्थिती आहे? हेमाली हाकेच्या अंतरावरती ही बँक आहे, IDBI बँक, आणि त्या बँकेची स्थिती बघा। त्याच्यावर लोकमंगल, जे माजी सहकार मंत्री आहेत सुभाष देशमुख, त्यांच्या कुटुंबियांची ही बँक आहे। ह्या IDBI बँकेचा साधारणपणे कस्टमर बेस 12-13 हजार आहे, 22 कोटीच्या ठेवी आहेत। सुदैवाने बँक कर्मचाऱ्यांनी उत्तम काम केलं। बँकेत असलेले कॅश आणि जे काही बाकी लॉकर्समध्ये ठेवलेले महत्त्वाची कागदपत्र, सोनं वगैरे ते हलवलं असं म्हणतात, पण वरच्या लोकमंगलमधली स्थिती आपल्याला माहिती नाही आहे। पण काय ह्या पुरानं परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याच्यात किती आस्थापना, व्यापारी आस्थापना त्याला झळ बसली आहे, त्याचं हे उदाहरण आहे। कारण इथे ही लोकमंगल बँक, खाली IDBI आणि इकडे पुढे दिलीपराव माने व्यापारी संकुल, तिर्हे गावचे लोक आहेत माझ्याबरोबर, मी त्यांना विचारेन। पण 5-1 हजार लोकसंख्येचं गाव आहे, त्यातली 100-1 घरं पूर्ण पाण्यात आहेत। आणि का आहे तर हे जे नदीचं पात्र आहे, ते नदीचं पात्र तिथं असणं अपेक्षित होतं हेमाली, इकडे ह्या बाजूला। आता ते नदीचं पात्र माझी नजर जाते तिथपर्यंत विस्तारलेलं आहे, विस्तीर्ण झालेलं आहे। आणि ते विस्तीर्ण झालेल्या नदीच्या पात्रातनं 2 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। साधारणपणे 12 ते 15 फूट आणि काही ठिकाणी 40 फूट हेमाली 40 फूट पाणी आहे घरामध्ये। 40 फूट पाणी जर असेल तर आता ह्यातला हे ज्याचं घर आहे ना, तू बँकेतच आहेस का? हां, बँकेत काय म्हणून? ऑफिस बॉय. ह्या खालच्या बँकेत का वरच्या? खालच्या बँकेत, म्हणजे IDBI बँकेत। ते बँकेची रिलेटेड गोष्ट मी त्याला विचारणार नाही, पण तुझ्या घरामध्ये किती खोल्या आहेत? 1 BHK आहे घर। आता पूर्णपणे पाणी आहे। साईडचं मामाचं घर आहे, ते 4 खोले आहेत, त्यामध्ये पण पूर्णपणे पाणी आहे। बरं। आणि हे पाणी यायला कधी सुरुवात झाली होती? पाणी यायला परवा दिवशी सकाळपासून पाणी वरती यायला चालू झालं, 3ऱ्या दिवसामध्ये। आता खरं तर व्यापारी आस्थापना ज्या पाण्यामध्ये आहेत त्याच्याबद्दल जरा ग्रामस्थांना विचारायचं आहे। ह्या माने व्यापारी संकुलात दुकानं किती आहे? साधारणतः 5-6 आहेत, पण मी राहायला दलित वस्तीत आहे। माझ्या घरापासून नदी ही 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे। माझ्या घराला पाणी रात्री 12:30 वाजता लागले। 2 किलोमीटर नदी मध्ये शिरली गावात? हा, गावात, तिरे गावात। आणि इथून तुम्ही म्हणजे कसं झालंय, वडे नाले जे आहेत त्या हिशोबाने पाण्याने पूर्ण घेराटा घेतलाय। जवळजवळ 30 ते 35% लोकसंख्या सध्या पाण्यात आहे। जसं आमच्याकडे पूर्वी म्हणायचे की आठवडीला अगोदर आमच्या ज्या मिटिंग वगैरे व्हायच्या, ही सगळी घरं आपल्याला ओळखू येतात का? हो, हे व्यापारी संकुल आहे। कशाचे? किराणा दुकान आहे, टेलरिंग दुकान आहे, चिकनचं दुकान आहे, पाणी प्लॅट आहे, हॉटेलचं दुकान आहे। त्याच्यावर जे काही निराउद्धार करणारे जे अपंग वगैरे माझे बांधव दुकान चालवतात ते त्याच आहे। आता हे लोकमंगल मध्ये रोज लोक किती यायचे? 1000, 1500, 2000? 1,500-2 हजाराच्या लोक येतात, कारण या बँकेला कारखान्याचे लोक अटॅच आहेत, सभासद आहेत। कारण महत्वाचं असं आहे की इथं जे आम्ही लोकमंगल दोन्ही बाजूला साखर कारखाना यांचा आहे, त्यामुळं तिथं सगळं पेमेंट, बिलं जी उसाची बिलं वगैरे जे इथूनच दिले जातात। आता हेमाली जरा ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवू। 1, 2, 3, जवळपास 8-9 त्या बाजूला, 15 ते 20 घर तर पूर्ण पाण्यात आहेत। हे वरचं जे जुन्या गडीसारखं घर दिसतं ते कुणाचं घर आहे? ते समोरचं दिसतं रामण्णा जाधव, 10 फूट पाणी आहे, इथं 10 फूट पाणी आहे, तेवढ्या उंचीवर आणि त्याच्या खाली मग ते अलीकडे होईल तसं 5-5 फूट वाढतच जाते पाणी। आता इथं आपण जे समोर बघतो तिथं किती फूट पाणी आहे? 30 फूट पाणी आहे। 30 फूट पाणी आहे हेमाली, 30 फूट पाणी आहे। म्हणजे मी अंदाज बांधू शकतो की 2020ला कमी होतं, पण आता जास्त आहे। अंदाज बांधता येऊ शकतो की ह्या IDBI बँकेमध्ये जे 20 फूट पाणी आहे, भलेही कस्टमरशी संबंधित असलेल्या अनेक गोष्टी त्यांनी काढल्या असतील, पण कागदपत्र असतील, बँकेतली महत्त्वाची कर्ज प्रकरणाची असतील, लोकांनी ठेवलेल्या ठेवी संदर्भातली असतील, वर लोकमंगल बँकेमध्ये तर साखर कारखान्याशी निगडीत असलेल्या सभासदांचे अनेक रेकॉर्ड्स असणार आहेत। ते रेकॉर्ड्स पूर्णपणे भिजलेले आहेत। म्हणजे मी म्हणालो होते, व्यापारी आस्थापना या मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आलेल्या आहेत। एक ह्या पुराचे प्रकोप आणि त्याचे परिणाम आता हळूहळू दिसायला लागलेले आहेत। असं दृश्य या भागातल्या लोकांनी
कधीच बघितलेलं नाही नाही माझ्या. कधीच हा? नाही. 1900 साधारणतः जुनी लोक सांगतात की साधारणतः 75 वर्षापूर्वी हा असा पूर आलेला होता 75 वर्षापूर्वी. पण 2020ला ह्यावेळेस IDBI बँकेला पाणी थोडंसं खाली लागलं होतं. त्यानंतर आता म्हणजे जवळजवळ 75 वर्षांनी एवढं पाणी आलेलं आहे. गावात जी वेस आहे आता तुम्हाला दाखवलेली ती म्हणजे घर दाखवलेलं राम जाधव वेस आहे तिथं समोरच्या बाजूला, तर त्या वेशीच्या आत थेंब पाणी आलं होतं त्यावेळेस. पण आता ती वेस पलटून अंबाबाईचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी पाणी पोचलंय. तिथून आपण थांबले तिथून आतमध्ये किती अंतर असेल? आज साधारणतः अर्धा किलोमीटर अंतरावर अर्धा किलोमीटर एवढं पाणी आहे. कधी झालं नव्हतं. असं पाणी कधीच आलं 75 वर्षामध्ये पहिल्यांदा एवढं पाणी आलेलं आहे. मोटरी पण मी वाहून जाताना मोटरी तर सगळ्या शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालंय. ऊस शेती जी होती ती ऊस शेती सगळी पूर्ण वाहून गेले. पूर्ण पाखणी, शिवणी, तिरे, शिंगोली, तरडगाव पलीकडचा भाग मोहोळ तालुक्यातला, उत्तर तालुक्यातला पाखणी, शिवणी, तिरे, पाथरी, तेलगाव, डोणगाव पूर्ण ही जो भाग आहे पूर्ण ऊस सिनेकाडचा सगळा तरी सुद्धा भाग लोकांचा पाण्याखाली उत्साह गेलेला आहे. साहजिक आहे, मानवी प्रवृत्ती आहे. हजारोच्या संख्येनं लोक ते पूर पाहण्यासाठी आले, गाड्या घेऊन आले. फार मोठं नुकसान झालंय हो, शेतकऱ्यांचं. अर्थात. तर शासनानं तातडीनं मदत करावी अशी मोठ्या आमची अपेक्षा प्रमाणामध्ये आहे. आलेले लोक यासाठी आलेत की त्यांनाही उत्सुकता आहे, कुतूहल आहे की एवढं पाणी आलं कसं आपल्या भागामध्ये. तुम्ही तर दुष्काळी सगळे. दुष्काळ आहे पण काय झालंय ऐका, सीना कोळेगाव धरणाचा विसर्ग आहे, त्याच्यावरचं खवासपूर खालचं धरण आहे, अजून एक धरण आणि बार्शी तालुक्यामध्ये चांदणी धरण, अशी 3 धरणाचं पाणी. आणि बार्शी तालुक्यात पाऊस झालेला तिथलं पाणी भयानक पाणी सगळे एकत्रित असं 2020ला 1.5 लाख क्युसेसनं पाणी इथं आलतं. त्यावेळेस इथं चुळणी टाकली होती पाण्यानं. परंतु आता 2.25 लाख क्युसेस पाणी आलंय. घर आहे का बुडालेलं आहे? तुमचं घर बुडालंय का? माझं घराला पाणी लागलेलं आहे पाणी तिकडे लागले. कमी आपल्या सांगलं कोणाचं घर बुडालेलं नाही ना? हा गेले का? हा तो एक मुलगा होता. तर आता असं दृश्य दिसतंय हेमाली आणि त्या दृश्याचे सगळे परिणाम आणि त्या घरामध्ये जिथून कुठून पाण्याला बाहेर पडण्याची वाट मिळेल ना तिथून पाणी बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. आणि गमतीशीर भाग म्हणजे तांत्रिकदृष्ट्या ज्यांना ह्या पाण्याच्या प्रवाहाचं गणिती समजतंय, एकाच वेळेला पाणी समोरच्याही दिशेनं चाललंय आणि उजव्या बाजूनं पण पाणी येऊन मग गावाला वेढा घालत हे पाणी हे माय कुठे तुझं घर? आमचं घर आहे तिथे हे समोरचं? हा तिने पण नाही, ह्याला लागून आहे हे तिन्ही घर तिने घरे आमचीच आहेत. नाव सांगा तुमचं. लक्ष्मी दत्तात्रय जाधव. संगीता पवार. काय काय घरात? घरात सामान आहे, खाणं पिणं सगळं आहे, कपडा लत्ता सगळं बरं आहे. काय मोठी मोठी वस्तू आहे ती काय सोनं? करता नाही. सोनं पैसा हाच ते आहे ते आता आहे तर काय त्यालाच ना आहे का उपयोग. गेलं सगळं काय करायचं. गेल्या वरला बी आलं असं 5,000 दिले सरकारने तेवढ्यात काय होते मोठी मोठी वस्तू सगळे गेले. गावच्या लोकांनी तर काय करावं. हा म्हणजे तुझे पैसे अड का काय आहे का माय? हाय आता काय राहिलेलं गेलं की आता काय राहिलं का. सगळी वस्तू गेली, सगळं गेलं, सोनं गेलं, नाणं गेलं, पैसा गेला, सगळं गेलं. आता काय राहिलं. एवढं पाणी येईल असं वाटतच नव्हतं. घरापासून पाठीमागून जाते जरबारीला. किती खोल्याचं घर आहे 4 तुझं? माझं 1 BHK आहे. आता बेडरूम, हॉल, किचन सगळं. 2-3 गाळा आहेत. थोडंसं आपल्या प्रेक्षकांना पुढे जाऊन आपण निकेतन जेवढी सुरक्षेची काळजी घेऊन सांगणं शक्य आहे तेवढं सांगायचा प्रयत्न करूया. हा जरी पाहताना नेकलेस दिसत असला तरी प्रत्यक्षामध्ये मात्र ह्या पुरानं भीषण परिस्थिती निर्माण केलेली आहे. अनेक गावं अशाच पद्धतीची म्हणजे 126 गावातली ही दृश्य आहेत हेमाली की 126 गावामध्ये ह्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही आहे. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घर प्रत्येक आता बघा आणखी गावाचा जो मुख्य भाग आहे म्हणजे पाण्याचा प्रवाह कशा पद्धतीनं वाडी वस्तीमध्ये ग्रामपंचायतीच्या आतमध्ये असलेल्या वेशीपर्यंत पोहोचला आहे हे दिसतं आहे. आता हे मंदिर किती फुटाचं मंदिर आहे? हा किती फुटाचं मंदिर आहे? मंदिर ते 25 फुटाचं आहे की. त्यात पाणी किती आता त्या मंदिरात? पाणी आता 12-13 फूट असेल. 13 फूट पाणी आहे. 13 फूट पाण्याची परिस्थिती आहे. आणि हे जे वेस तीही दाखवताय तुम्ही मला. हा ते वेसावरती झेंडा आहे ते. वेसेच्या आतमध्ये पाणी हा त्याच्या आतमध्ये 200 फूट पाणी गेलं. 200 फूट पाणी आहे. आणि अशी परिस्थिती पाहण्यासाठी अर्थात मी म्हणालो तसं हे माझ्या आजूबाजूला आलेले हजारोच्या संख्येनं लोक पाणी पाहण्यासाठी आले. त्यांना कुतूहल आहे सरकार काय करते हे त्यांना बघायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही झाली आता सरकारच्याही हाताच्या बाहेर जाणाऱ्या गोष्टी. शेवटी सरकार म्हणजे तर काय तुम्ही आणि आम्हीच लोक ना. तर त्याच्याशिवाय आता ज्या महाराष्ट्रातले सर्वसामान्य असे लोक दानशूर लोक सामाजिक संघटना त्यांनी पुढे येण्याची गरज आहे. कारण ह्या भीषण परिस्थितीमध्ये केवळ सरकारी यंत्रणा पुरेशी पडणार नाही. महाराष्ट्रातल्या दानशूर लोकांनी सामाजिक संघटनेनी पुढे येऊन 1993च्या भूकंपामध्ये जशी लोकांना मदत केली होती तशी मदत करण्याची गरज आहे. आता हे मेडिकल शॉप पण हेमाली त्याची काय अवस्था आहे?
नक्की 30 ते 40 फूट पाणी शिरलेलं आहे गावामध्ये आणि त्यामुळे अर्थातच मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय हे दिसतं आहे. धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.